बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही काही अर्थाची नाही, असं आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो, ठिकठिकाणी न्यायालय करतो, तो इट इज वन ऑफ द वेज ऑफ द जस्टिस रिचिंग टू द डोर स्टेप्स ऑफ द लिटिगन. न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून डिसेंट्रलायझेशनला आपण मान्य करतो, ठिकठिकाणी न्यायालय उभारणी करतो. या प्रसंगी मी आनंद व्यक्त करू इच्छितो की बाबासाहेबांच्या तालुका आहे, बाबासाहेब ज्या रत्नागिरी जिल्ह्यात होते, बाबासाहेबांनी ज्या रत्नागिरीमध्ये एक महत्वाचा खटला चालवला, त्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबोडे आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, तिथे त्यांचं स्मारकही होईल. उद्या यांनी सांगितलं की 14 एप्रिल 2025 रोजी शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली, त्यांचं अभिनंदन करतो. आणि इमारत झाली आहे, इमारत सर्व सोयींनी उपयुक्त आहे. मी माननीय अमृता जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो. त्याचप्रमाणे पूर्ण बारचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे. या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीजन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील, आदरांजली राहील. बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करता आलं